नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे 2018चे विधेयक मागे घेण्यात यावे या मागणीसाठी कामगार संघटनांकडून राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवण्यात आले. राज्य शासनाने कृषी उत्पन्न पणन अधिनियम विधेयकात सुधारणा प्रस्तावित केल्याने बाजार समितीसह समितीतील सर्वच घटकांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्याचा घाट सुरू असल्याचा स्वाभिमानीसह इतर शेतकरी संघटनांचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता 12वीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे, तर 1 मार्चपासून 10वीची 12वीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. या दरम्यान शिक्षण मंडळाने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांच्या विषयांमध्ये परिच्छेदाच्या आधारित आकृत्या पेनाने काढा किंवा पेन्सिलने काढा, तसे विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी करंजाडी चिपळूण विभागादरम्यान मंगळवारी दुपारी 12:40 ते 3:10 या वेळेत 2.5 तासांचा मेगा ब्लॉक कोकण रेल्वेनं जाहीर केला आहे. त्यामुळे या विभागातील धावणाऱ्या 2 नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आल्याचं कोकण रेल्वेनं सांगितले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध मार्गावर आवश्यकतेनुसार मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहनं सोडण्यात आली होती, मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेवून काम वेगानं सुरू होतं. मुंबईतून कोकणात येताना या बोगद्याचा वापर करता येणार आहे. तर विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेनं सोमवारी विदर्भातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट नागपूर वेधशाळेकडून देण्यात आलाय. या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबईमध्ये रविवारची पहाट थंडीची जाणीव घेऊन उजाडली. अनेक दिवसांनी मुंबईकरांनी रविवारी पहाटे पुन्हा एकदा थंडी अनुभवली. सांताक्रूज येथे 15 तर कुलाबा येथे 19.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर कमाल तापमान मात्र सांताक्रूज येथे 35 अंश पार होते. पुढील आठवडाभर पहाटे गारवा तर दिवसाचे तापमान 34 ते 35 अंशादरम्यान असण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले. सन 2028 पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय मसाल्यांपासून तयार केलेल्या नॅनो मेडिसिनमध्ये फुफ्फुस, स्तन, आतडे, ग्रीवा, तोंड आणि थायरॉइड पेशींच्या विरुद्ध कर्करोग विरोधी कृती दिसून आली आहे. देशात 2031-32 पर्यंत आणखी 18 अणुप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातून वीज निर्मिती क्षमतेपेक्षा 13,800 मेगावॉटने वाढ होऊन अणुप्रकल्पाच्या वीज निर्मितीची क्षमता ही 22,480 मेगावॉट पर्यंत पोहोचेल, असं न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून सांगण्यात आलंय. गतवर्षी कमी कालावधीत पडलेला पाऊस आणि सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदिवली येथील इंग्रजकालीन साहेबाच्या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला. परिणामी राजापूरवासियांवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचं संकट ओढवण्याचं चित्र आहे. तर आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्गातील वैभववाडी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नगरपंचायत मार्फत सीसीटीव्ही केंद्र उभारणी. वाभे वैभववाडी नगरपंचायत ही जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे. या सीसीटीव्ही केंद्राचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. विशेष नागरी सेवा आणि सुविधा पुरवणे या योजनेतून आमदार नितेश राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तसेच गावोगावी ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. मतदान कसे करावे यासाठी जनजागृती देखील करण्यात येत आहे. यासाठी गावोगावी सध्या जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीनं अनेक वाहनं तसेच बीएल अधिकारी यांच्याकडून अधिक प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु अनेक ठिकाणी सध्या ईव्हीएमला विरोध करताना नागरिक दिसून येत आहेत. तर काही गावांमध्ये ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आले असून आम्ही केवळ बॅलेट पेपरवरच मतदान करणार, आम्हाला ईव्हीएम मशीन नको, असं नागरिकांनी सांगितलंय. तर हरियाणात माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचा पक्ष इंडियन नॅशनल लोकदलचे प्रदेशाध्यक्ष आणि बहादूरगडचे माजी आमदार नफेसिंग राठी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नफेसिंग राठी यांच्यासह 4 जण हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही या गोळ्या लागल्यात. जखमी अवस्थेत नफेसिंग राठी यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूरमधील 2 गावातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला। चुरचंदपूर जिल्ह्यातील 2 गावांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली। इथे मोठ्या प्रमाणात शस्त्र, मोटार आणि दारुगोळा सापडला। याशिवाय 1200 रुपयांच्या नोटा देखील जप्त करण्यात आल्या। सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अंबरनाथ स्टेशन परिसरात आज सकाळी 10 वाजता भीषण आग लागली। या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या। अंबरनाथच्या स्टेशन परिसरात असलेल्या सर्कस ग्राउंडवर ज्या झोपडपट्टी उभारण्यात आल्या होत्या त्या झोपडपट्टीला सकाळी 10च्या दरम्यान भीषण आग लागली। या आगीत अनेक झोपडपट्ट्या जळाल्या। आग इतकी भीषण होती की जेवढ्या झोपडपट्ट्यांमध्ये सिलेंडर होते त्यांचा मोठा स्फोट झाला। रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील घर फोडून अज्ञातानं रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,75,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। ही घटना शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली। याबाबत महिलेनं शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कपाटातील रोख 3,25,000 रुपये, सोन्याची 2 मंगळसूत्र, सोन्याची चेन असा एकूण 3,75,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनाच्या अमृत उद्यानात पर्पल फेस्टचं उद्घाटन होणार आहे। गेल्या जानेवारी महिन्यात गोव्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या यशानंतर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं या एकदिवसीय महोत्सवाचं आयोजन केलंय। तर मुंबई वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन बीच्या खाली ESIC नगर ते वांद्रे दरम्यान 7 स्टेशन आणि त्यामधील 355 खांब तसेच त्यामधील जागेमध्ये MMRDA मार्फत शिल्प, LED दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बॉलिवूड थीम साकारून भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आणि स्थानिक आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी बराडीच्या यात्रोत्सवाला 2 मार्चपासून सुरुवात होत असून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। यात्रा 5 दिवसांवर येऊन ठेपली असून 2 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात येणाऱ्या लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आंगणे ग्रामस्थ मंडळ तसेच प्रशासन यांच्याकडून अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत। आणि थंडीच्या वातावरणात फ्लेमिंगो पक्षी मुंबईत दाखल होतात। या पक्ष्यांचे अनेक थवे सध्या मुंबईमध्ये दाखल झालेत। या पक्ष्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली पर्यटकांसाठी नेत्रसुखद ठरतात। तसेच भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतोय। मुंबईतील खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे मोठमोठे थवे पाहायला मिळत आहेत। नवी मुंबईच्या बेलापूर खाडी किनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचे मोठमोठे थवे पाहायला मिळत आहेत। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।